जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरतीची जाहिरात जी आहे तर ती सध्या पब्लिश झालेली आहे। जे उमेदवार आतुरतेने या ठिकाणी विशेष शिक्षकांमध्ये जे काही कला शिक्षक आहे तर ते कला शिक्षक सध्या जाहिरातची वाट बघत होते, तर त्यांच्यासाठी एक संधी सध्या इथं एक अवेलेबल झाली आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे काही कला शिक्षकांची पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरात आली, तर ती जाहिरातीमध्ये नेमकं या ठिकाणी क्वालिफिकेशन तुमचं काय असणार आहे, निवड कशी होणार आहे, त्यानंतर अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी बघा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही पदभरतीची जाहिरात आहे तर ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संदर्भात या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभागाची जाहिरात इथं प्रसिद्ध झाली आहे। आता ही जी जाहिरात असणार आहे तर ती एकंदरीत मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात शाळेमध्ये कला शिक्षक भरण्याकामी सध्या बघा इथं असणार आहे। आता ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 केवळ या कालावधीसाठी मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या तात्पुरत्या या ठिकाणी जे काही आपल्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये पात्र कला शिक्षकांची एकत्रित मानधन तत्वावरती 11 महिन्यासाठी कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात या ठिकाणी बघा येत आहे। आता हे जे काही 25-26 जे शैक्षणिक वर्ष आहे तर ह्या शैक्षणिक वर्षामध्ये 11 महिन्याचा कालावधीसाठी मानधन तत्वावरती सध्या बघा या ठिकाणी नियुक्ती असणार आहे। आता मानधन देखील बघा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देण्यात येत आहे। एकंदरीत जे काही मानधन आहे तर ते म्हणजे 28,000 रुपये तुम्हाला प्रति ह्या ठिकाणी महिना 28,000 रुपये मानधन असणार आहे। आता याच्यामध्ये एकूण पदं किती असणार आहे तर आवश्यक पदे 38 पदं या ठिकाणी जाहिरात आहे। आता 38 पदं जी आहे तर ही संपूर्ण कला शिक्षकाची सध्या असणार आहे। आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण इथं बघितली तर शैक्षणिक पात्रतेमध्ये आर्ट टीचर डिप्लोमा म्हणजे जो काही ATD तुमचं असेल बरोबर, त्यानंतर गव्हर्नमेंट डिप्लोमा GD आर्ट किंवा फाईन आर्ट, बॅचलर ऑफ फाईन आर्ट म्हणजे BFA किंवा मास्टर ऑफ फाईन आर्ट MFA कोर्स उत्तीर्ण हे जे काही सध्या बघा पात्रता असणारे उमेदवार आहे तर ते हे कला शिक्षकासाठी इथं पात्र असणार आहे। त्यानंतर ह्याची जी काही सिलेक्शन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी मार्क देण्यात आले, गुणाची विभागणी कशी होणार तर हे शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी विभागणी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये ज्याची शैक्षणिक पात्रता इथे आर्ट टीचर डिप्लोमा म्हणजे ATD ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट डिप्लोमा GD आर्ट ऑफ फाईन आर्ट असं जर असेल तर त्याच्यासाठी बघा इथं गुणदान देण्यात आलं आहे। तर गुण म्हणजे प्रथम श्रेणीत असेल उत्तीर्ण त्याच्यासाठी 10 गुण, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असेल त्याच्यासाठी 5 गुण, त्यानंतर दुसरं आहे बॅचलर ऑफ फाईन आर्टसाठी 20 गुण देण्यात आले आहे। त्याचे प्रथम श्रेणीत 20 गुण आणि द्वितीय श्रेणीत जर पास असाल तुम्ही तर 15 गुण। त्यानंतर ज्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट असेल MFA त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी प्रथम श्रेणीत असेल त्यांच्यासाठी 30 गुण आणि द्वितीय श्रेणीत असेल त्यांचं 25 गुण। एकंदरीत ही जी विभागणी आहे तर ती गुणाची सध्या बघा अशी करण्यात आली। हे सिलेक्शन प्रक्रियेसाठी महत्त्वाचं तुमचं असणार आहे। त्यानंतर ज्यांचा अनुभवावर ह्या ठिकाणी गुण विभागणी आहे तर ती गुण विभागणी देखील करण्यात आली। अनुभव असेल तर त्यांच्यासाठी बघा इथं 0 ते 6 महिन्याचा अनुभव आणि इथं जे काही 0 गुण असेल तर ते इथं सध्या देण्यात आलेलं आहे, हे एक लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं पुढचं जे आहे 6 ते 2 वर्षाचा जर अनुभव असेल तुमच्याकडे तर 5 गुण देण्यात येणार। त्यानंतर 2 ते 5 वर्षापर्यंत अनुभव असेल तर 10 गुण आणि 5 वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल त्याला 15 गुण। असं एकूण टोटल जे काही मार्क आहे तर त्या मार्क ह्या पद्धतीने तुमचं जे सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन असणार आहे। आता जे काही 38 सध्या बघा इथं पद आहे तर ते पद तुम्हाला कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे असणार आहे, कोणत्या समांतराचे आरक्षणाचे आहे तर त्यासाठी इथं बघा देण्यात आले। आता याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गानुसार इथं जर पद असेल तर तुम्ही नक्की अर्ज करा। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती संदर्भात एकूण पदं आहे 5 पदं, त्यानंतर STची जी पदं आहे तर ती 3 पदं देण्यात आली। विजा संदर्भात 1 पद आहे, भजबचे 1 पद, त्यानंतर भजकचं 1 पद, त्यानंतर आहे भजडचं 1 पद, विमाप्रचं 1 पद, त्यानंतर इमावचं 7 पदं आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी आधुग संदर्भात 4 पदं आहे, त्यानंतर जे काही इथं 4 पदं देण्यात आले आहे आणि ओपन संदर्भात 10 पदं अशी ह्या ठिकाणी बघा 38 पदांची जाहिरात इथं आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला
पदांसंदर्भात देखील माहिती मिळाली। त्यानंतर शैक्षणिक पात्रता संदर्भात देखील माहिती। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या सूचना देण्यात आले तर त्या सूचनेनुसार बघा तुमचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तर ते कधीपर्यंत असणार आहे, अर्ज कसा करायचा त्या अनुषंगाने इथं पुढे माहिती आहे। आता ह्याच्यामध्ये एकंदरीत मानधन तत्वावर ही शिक्षकाची नेमणूक असणार आहे आणि जे आदेश आहे तर तो 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी असणार आहे। आता ह्याच्यामध्ये 28,000 तुम्हाला जे काही मानधन आहे तर ते मानधन सध्या बघा इथं मिळणार आहे। त्या पद्धतीने इथं मेन्शन देखील करण्यात आले जे काही मानधन आहे तर इथं बघा 28,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की जे सध्या 11 महिन्यासाठी इथं सदर जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती असणार आहे। कालावधीपूर्वी केव्हाही ह्या ठिकाणी संपुष्ट आणण्याचे जे अधिकार आहे तर ते अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे असणार आहे। सदर कालावधी कोणतीही पूर्वसूचना न देता आपोआप संपुष्टात या ठिकाणी येईल, त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त इथं राहणार नाही, बरोबर। त्यानंतर न्यायालयात वगैरे तुम्हाला दाद देखील मागता येणार नाही, कारण हे कंत्राटी स्वरूपात एक प्रकारे मानधन स्वरूपात असणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट नेमके कोणकोणते लागणार आहे तर उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता त्याच्यामध्ये 12वी असेल, बरोबर, HSC, त्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा ATD संदर्भात, गव्हर्नमेंट डिप्लोमा GD आर्ट ऑफ फाईन आर्ट, त्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि मास्टर ऑफ फाईन आर्ट्स हे जे काही कोर्स आहे तर हे उत्तीर्ण किंवा चित्रकला विषयातील समकक्ष पदविका व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र यांच्या कागदपत्राच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक असणार आहे। तर हे डॉक्युमेंट तुम्ही लक्षात घ्या, जे काही तुमचे ATD संदर्भात आहे, बरोबर, चित्रकला संदर्भात किंवा बॅचलर संदर्भात, मास्टर संदर्भात हे जे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे, कारण ह्या डॉक्युमेंटच्या आधारावर जे काही तुमचे मार्क आहे तर ते मार्क तिथं मिळणार आहे, बरोबर। त्यानंतर तिसरी जी काही सूचना आहे त्याच्यामध्ये मार्काची इथं बघा सूचना देण्यात आली, जे तुम्हाला आधी सांगितलं आर्ट टीचर डिप्लोमा ATD संदर्भात गुणदान देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे सध्या आपण मागे ह्या ठिकाणी तक्त्यामध्ये बघितलं तर त्याविषयी इथं माहिती देण्यात आली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही मार्क आहे तर ते मार्कानुसार तुमची जी काही निवड असेल तर ती निवड इथं होणार आहे। त्यानंतर अनुभव असेल तर अनुभवासाठी देखील मार्क आहे, त्या संदर्भात इथं झालं। त्यानंतर बघा अर्ज कसा करायचा तर अर्ज जो आहे तर या ठिकाणी बघा ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागास सदर 6 शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसशिवाय सदर उमेदवाराची सेवा संपुष्टात करण्यात येईल, या संबंधीचे सर्व अधिकार अतिरिक्त आयुक्त यांना सध्या बघा असणार आहे। तसेच पात्र उमेदवारांची जी काही नेमणुकी देताना शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार देखील त्यांना आहे। म्हणजे एकंदरीत जे काही पदं आहे या ठिकाणी सांगितलेले 37 पदं तर ते कमी जास्त देखील तिथं होऊ शकतात। आता अर्ज जो आहे तर तो अर्ज कसा करायचा की उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यातील कला शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा। सदरचा जो काही अर्ज आहे दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत समक्ष जुना प्रभाग कार्यालय कर्मवीर भा पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव येथे वेळेत सादर करावा, बरोबर। अर्ज तुम्हाला या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन जो आहे तर तो सध्या या ठिकाणी समक्ष सांगितलेले समक्ष त्या ठिकाणी तुम्हाला 12/9/2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज जो आहे तर तो तुम्हाला सादर करायचा आहे, बरोबर। आता ह्या ठिकाणी जे सध्या क्वालिफाय असेल क्वालिफिकेशननुसार तर ते उमेदवार इथं अर्ज करू शकतात। त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित मानधनाव्यतिरिक्त पुढचं जे काही कोणत्याही प्रकारचं सध्या भत्ता किंवा ह्या ठिकाणी सुविधा सध्या बघा मिळणार नाही, कारण एकंदरीत तुम्हाला मानधन तिथं असणार आहे, बरोबर। तर हे संपूर्ण जे काही अर्जासंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये अपूर्ण माहिती किंवा अटीची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज जो आहे तर तो सध्या त्या ठिकाणी बाद होणार आहे, त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बघा अपात्र ते ठरवला जाणार आहे। म्हणून तुमची जी पात्रता असेल तर ती असेल तरच त्या ठिकाणी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला तिथं संधी मिळू शकेल। त्यानंतर हे जे संपूर्ण अर्ज प्रक्रिया आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पुढील जे काही नियुक्ती संदर्भात देखील त्या ठिकाणी सूचना देण्यात येतील। त्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला नियुक्तीच्या वेळी 500 रुपयाचा जो काही स्टॅम्प पेपरवर तुम्हाला सध्या मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही, तसेच न्यायालयात दाद मागता येणार नाही याबाबतचं हमीपत्र किंवा करारनामा सध्या त्या ठिकाणी सादर करणे बंधनकारक असणार आहे, बरोबर। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही
अर्जासंदर्भात जो नमुना आहे तर तो नमुना देखील इथं दाखवतो। तर तो नमुना तुम्हाला या ठिकाणी बघा A4 साईजमध्ये हा प्रिंट करायचा आहे, बरोबर। आता याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत त्या तुम्हाला भरून घ्यायच्या आहे। इथं संपूर्ण प्रति वगैरे इथं दिलेलं आहे, त्यानंतर विषय देखील देण्यात आला आहे। तर हे तुम्ही संपूर्ण इथं बघा भरून घ्यायचं आहे। सन 2000 इथं जो काही शैक्षणिक वर्ष आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर इथं विषय तर दिलेला आहे एकत्रित मानधन तत्वावर या ठिकाणी सध्या नेमणुकीबाबत अशा पद्धतीने आहे। आता याच्यामध्ये अर्ज करत असताना तुमचं नेमकं माध्यम कोणतं आहे, म्हणजे शैक्षणिक माध्यम व्यवस्थित टाका। मराठी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर ह्या चारही माध्यमांच्या उमेदवारांना इथं संधी असणार आहे। त्यानंतर तुमचं पदासाठी करावायचा जे काही अर्ज असेल त्याचं या ठिकाणी बघा जे काही रिक्त जागा आहे ती तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायची। स्वतःचं नाव वगैरे, पत्रव्यवहाराचा पत्ता, फोन नंबर व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन झालं तर ते तुम्हाला कळवण्यात येईल। ईमेल ॲड्रेस असेल, जन्मतारीख, स्त्री पुरुष, जात प्रवर्ग जो असेल तो तुम्ही इथं बघा टाकू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये जी शैक्षणिक अर्हता आपण सांगितली त्या संदर्भात इथं बघा तुम्हाला माहितीची नोंद करून घ्यायची आहे। ATD संदर्भात असेल, BFA असेल, MFA असेल, त्याचं उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी हे जे आहे हे रकाने संपूर्ण भरून घ्यायचं आहे, बरोबर। त्यानंतर इथं पुढचं आहे अनुभव ज्यांचा असेल तर त्यांच्यासाठी बघा इथं तुम्हाला मार्क देखील आहे। तर ज्यांचं 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना तेवढे मार्क तिथं मिळणार आहे। आणि हे संपूर्ण मार्क जे आहे तुमचं क्वालिफिकेशन आणि अनुभवाच्या या ठिकाणी आधारावर तुमचं जी सिलेक्शन प्रक्रिया आहे तर ती सध्या तिथं पार पडणार आहे। तर हे संपूर्ण भरून घेतल्यानंतर हे संबंधित जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं बघा झेरॉक्स देखील त्या ठिकाणी जोडायचे आहे। इथं सूचना देण्यात आली, शैक्षणिक व अनुभव कागदपत्राच्या मूळ कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसोबत जोडण्यात याव्या। तर ते डॉक्युमेंट तुम्ही जोडून घ्यायचे आहे, बरोबर। तर हा अर्ज तुम्हाला अशा पद्धतीने इथं करायचा आहे। तर हे संपूर्ण तुम्हाला अर्ज वगैरे आपले टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली। टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जा, तेथे तुम्हाला ह्या अर्जाचा नमुना, संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती तेथे अवेलेबल होईल। तसंच तुम्ही अर्ज भरल्यानंतर त्या पुढील जी काही प्रक्रिया असेल, तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही ते देखील तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, लिस्ट वगैरे। तसंच ह्या यूट्यूब चॅनलवर देखील लेटेस्ट जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवू। त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा। तसंच बाजूला जे काही बेल आयकॉन आहे ती घंटी आहे तर त्याला देखील सध्या बघा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल। तर हे महत्त्वाची जाहिरात होती। तर ज्या उमेदवार सध्या बेरोजगार आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी जे काही पदं आलेली आहे त्याच्यामध्ये मानधन देखील चांगल्या पद्धतीने आहे, 28,000 रुपये। तर नेमकं कला शिक्षक जे असेल तर त्यांनी नक्की अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात जो काही अनुभव असेल तो देखील तिथं बघा येईल। तर सध्या हे एक तात्पुरतं जे काही असे ना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज हा करू शकता। तर ही एक महत्त्वाची जाहिरात होती। जाहिरात माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।